आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, तुला पण झोप येत नाही आहे का? आपण जसं ठरवलंय तसंच वागतोय, बोलतोय, पण तरी एवढा त्रास का होतोय ग? कारण आपलं मन आणि बुद्धी यात नेहमी युद्ध सुरू असतं आणि आपल्याला वाटतं की हे दोन्ही जिंकावेत, आणि ते शक्य नाही ना. कारण युद्ध म्हटलं की एकाला कोणाला तरी हार मानावीच लागणार आहे. 100%. आणि हरलं कोणी तरी त्रास आपल्यालाच होणार आहे. ज्या अक्षयवर मी जीवापाड प्रेम केलं, त्या अक्षयचं 4 दिवसात लग्न आहे. जी स्वप्न मी पाहिली होती त्यात रंग कोणी दुसराच भरणार. मेहंदी माझ्या हातावर असली तरी अक्षयचं नाव तिच्या हातावर असणार आहे. हे सगळं मी कसं बघू, कसं सहन करू? हे बघ श्राऊ, आपलं मन आणि बुद्धी यात कितीही युद्ध सुरू असलं ना तरी आपली बुद्धीच जिंकायला हवी. आपण त्या एका ध्येयासाठी एवढा आटापिटा करतोय. आपल्या ध्येयापेक्षा आपली स्वप्न मोठी नाहीयेत. आपल्याला हे विसरून चालणार नाही. ज्या क्षणी तुझ्या मनात त्या ध्येयाबद्दल डाऊट निर्माण झाला ना, त्या क्षणी आपण हारलेले असू आणि आपल्याला हारायचं नाहीये. सो प्लीज डोंट बी इमोशनल, बी प्रॅक्टिकल. होतंय, आलंय माझ्या लक्षात. गुड. आता फक्त उद्याचा विचार कर. उद्या एका मोठ्या नाटकावरचा पडदा बाजूला होणार आहे. आई, मला जे जाणवतंय ते तुम्हालाही जाणवतंय का? सगळ्या गेस्ट कडे जातीने बघशील. आय डोंट वॉन्ट. नमस्कार नमस्कार, कशा आहात? मस्त. प्लीज प्लीज. सो आय वॉज सेइंग नो कंप्लेंट्स. हा, वेलकम. समवन इज लेट. हा, प्लीज प्लीज. जावई बापू, यशोधरेने एखादी गोष्ट ठरवली की ठरवली. आता अक्षयची इच्छा असो नसो, हे लग्न होणारच आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायचा, कळालं का? हा, रणजित. आणि ते कॉकटेल्स आणि स्टार्टर्स फिरत का नाही अजून? मी सांगते त्यांना. काय सांगते? अहो, मॅडमनी बघितलं तर यांचं काही खरं नाही मग. हा, तुम्ही जरा लक्ष ठेवा. हो. चला, लागा कामाला. तुम्ही पण लागा कामाला. मोनिशा इकडेच आहे. मोनिशा, वेलकम वेलकम. हेलो आंटी. हेलो आंटी.
हॅलो डार्लिंग्स. हे काय मिस्टर अँड मिसेस रत्नपारखी? ऍक्च्युली मम्मा थोडी बिझी होती आणि डॅडच्या ॲज युजल मीटिंग्स नाही येऊ शकले. आय अंडरस्टँड. पण तुम्ही दोघी आलात. आय एम सो ग्रेटफुल. प्लीज प्लीज. थँक्यू. नम्रता इकडे. गेस्ट आले, त्यांचे ड्रिंक्स वगैरे बघ. कम ऑन रन रन. हॅलो. हे काय मम्मा पप्पा कुठे आहेत? येत आहेत. ओके ओके. प्लीज प्लीज डार्लिंग. अनुष्का मॅडम. थँक्यू. शत्रूला खिंडीत गाठायची व्यवस्था झाली आहे. सगळी तयारी झाली आहे, तू फक्त मजा बघ. एक्सक्यूज मी आले. मनीषा आता कुठे जाते? लगेच येते. हा तू इथे? तुला कोणी इन्व्हाइट केलं आणि काय काम आहे तुझं इथे? शनायाने. हे बघ, आता तिची मॉम सांगते ताबडतोब इथून निघायचं, कळलं? ऐका ना, म्हणजे मी इथं फक्त फंक्शन अटेंड करायला आलो. कुठेतरी कोपऱ्यात शांत बसतो. जास्त शहाणपणा करायचं नाहीये. मनीषा काही प्रॉब्लेम? आपण नथिंग टू वरी. नाही, हे कोण आहे? मॅम, मी यांचा खूप स्पेशल गेस्ट आहे. Oh really? मनीषा सांगितलं नाहीस तू. Well, I hope everyone is treating you well. Welcome to the party. Thank Could you. you just excuse us, huh? Manisha, 1 minute, please. श्राव, मोनिशाच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. याचा अर्थ तिला राज आणि शनायाबद्दल सगळं माहिती असेल, आय एम शुअर. पण मग ती काही बोलली का नाही? त्याची गरज नाहीये, कारण आता इथे असलेल्या सगळ्यांना कळेल शनाया आणि राज काय प्रकरण आहे ते. आलास तू? तुला म्हटलं होतं ना, येणार म्हणजे येणार. नाव कुठे लिहिलंय माझं? तो शोध. नाही लिहिलं ना? तो चंपू सरनाईक कसा बघतोय बघ. मी तुझी ओळख करून देते आपल्या ATM सोबत. एक्सक्यूज मी बेबी, हा माझा बेस्ट बडी राज. हाय हाय, मी अक्षय सरनाईक. माहिती आहे मला, शनायाचा होणारा नवरा. ऍक्च्युली तुझ्याबद्दलच बोलत असते ही कायम. अगं, तुझी मेहंदी दाखव ना याला. हो, अकी से दिस. आवडली? हो, छान. बघ, मी म्हणाले होते ना, याला मेहंदी नक्की आवडेल. हो.
ताई, तू म्हणाली होतीस ना की आपल्या स्वप्नांपेक्षा आपलं ध्येय मोठं आहे, आपला फोकस हलू द्यायचा नाहीये. पण मी तुला सांगू, माझं मन हे सगळं मानायला तयारच होत नाहीये ग. किती स्वप्न पाहिली होती मी, या घरात सून म्हणून येईल, अक्षयशी लग्न होईल माझं, माझ्या हातावर पण अशीच मेहंदी लावली जाईल अक्षयच्या नावाची. पण श्रावू बाळा, अशा सिच्युएशन मध्ये इमोशनल होणं खूप साहजिक आहे, पण प्लीज जरा धीर धर, शांत हो. चल. कुठे? तू चल फक्त. हॅलो शनाया. हे हाय अनुष्का. हाय इशिता. हाय. वाव, नाईस मेहंदी. बघू मी? हो हो. सी, छान आहे ना? What nonsense is this? Oh, I'm sorry. चुकून झालं. I'm really sorry. चुकून. म्हटलं ना चुकून झालं. I'm really sorry. Yeah, it's okay. होतं कधी कधी. नो प्रॉब्लेम. मी हिच्याकडून मेहंदी आर्टिस्ट कडून ठीक करून घेते. येस येस प्लीज. एक्सक्यूज मी. थँक्यू. थँक्स. तुम्हाला एवढंच बोलता येतं? सॉरी किंवा थँक्स? भावना महत्वाच्या आहेत, शब्द काय? ओ, मग आता या थँक्स मागे तुमच्या काय भावना आहेत मिस्टर श्रेयस? तुम्ही माझ्या इन्व्हिटेशनला मान देऊन इथे आलात, वेळात वेळ काढून आलात म्हणून थँक्स. थँक्स टू यू. तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल. मोस्ट वेलकम. बाय द वे, तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू? राग येण्यासारखं काही बोललात तर राग येणारच ना. ओ, बाय द वे, बोला. तुम्ही मी खूप छान हसते, राईट? तुम्ही हसताना खूप छान दिसता. आणि मेहंदी काढली तर अजून छान दिसाल. थँक्स बट नॉट इंटरेस्टेड. का बरं? म्हणजे इन जनरलच मेहंदी काढायला आवडत नाही का दुसऱ्यांच्या लग्नात मेहंदी काढायला आवडत नाही? म्हणजे थेट स्वतःच्याच लग्नात मेहंदी काढणार आहात का? माहित नाही. का? कारण माझ्या आयुष्यात लग्नापेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि जोपर्यंत त्या पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाहीये. ही गुड न्यूज म्हणावी का बॅड न्यूज? तुम्हाला हवं ते समजा. त्याने माझं म्हणणं बदलणार नाहीये. अच्छा, म्हणजे इतक्यात लग्न करणार नाही आहात, पण कधीतरी करालच ना? मे बी, पण कधी तेही मला माहित नाही. तुमच्यासाठी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे. आहेत तुमच्यासाठी आयुष्यभर वाट बघायला तयार आहेत, म्हणजे असतीलच ना फॅन्स वगैरे तुमचे. बाय द वे, सरनाईकांच्या घरी एवढं मोठं फंक्शन आणि म्युझिक नाहीये, सो एनिवे इट्स ओके. एनिवे? एक मिनिट, एनिवे म्हणजे काय? तुम्ही आता बघाच.
ताई, हे काय झालं? आय गेस आपला प्लॅन फेल झालाय. आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत, नाहीतर हे लग्न थांबवणं खूप कठीण आहे. शिट. गर्ल्स, तुम्ही इथे काय करताय? कम ऑन, जॉइन द डान्स फ्लोर. येस येस. नाव. या. मे आय? झाले रात दिन तू सावर रे, हो सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. अनुष्का ताई, 1 मिनिट. रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे. ताई, लक्ष कुठे आहे तुझं? जिथे असायला हवं तिथेच आहे. खरंच? कारण मला नाही वाटत तुझं लक्ष आपल्या ध्येयाकडे आहे. म्हणजे? नाही म्हणजे तुला विसरून चालणार नाही की आपलं युद्ध न्यायासाठी आहे आणि श्रेयसकडे जाणारा रस्ता कितीही सुंदर आणि मोहात पाडणारा असला तरी त्याचा शेवट काय हे विसरून नाही चालणार. मी माझ्याच नकळत श्रेयसच्या जवळ जाऊन माझ्या ध्येयापासून तर लांब जात नाहीये ना. सावरायला हवं स्वतःला. अरे कसलं भयानक स्वप्न पडलंय. हे स्वप्न वास्तवात येण्याआधी सगळं थांबवायलाच पाहिजे आणि मला आरूला पण समजवावंच लागेल. हे काय आज एकदम नॉर्मल ब्रेकफास्ट? मला वाटलं काहीतरी स्पेशल असेल. स्पेशल का? आज काही आहे का? अगं काल त्या सरनाईकांच्या मेहंदी सोहळ्यात ह्या 2 मुली रंग दाखवायला गेल्या होत्या ना. काका, असं तिथे काही झालं नाहीये. म्हणजे अगं त्या शनायाला एक्सपोज करणार होता तुम्ही. हो, पण आपण सगळं ठरवलंय त्याचप्रमाणे झालं तर कसं चालेल ना.
म्हणजे आपण जो प्लॅन केला होता तो प्लॅन सुपर फ्लॉप झालाय काका. असं कसं शक्य आहे? तेच तर कळत नाहीये. कारण पेनड्राईव्ह कनेक्ट होईपर्यंत आपण जसं ठरवलं तसंच घडत होतं. अरे पण माशी कुठे शिंकली? ते पेनड्राईव्ह चेंज झाला की काय काका माहिती नाही, पण ज्यावेळी ते फोल्डर प्ले करायचं होतं त्यावेळी ती दुसरीच गाणी सुरू झाली. असं कसं होईल? काका आता ते फक्त आपल्याला नम्रता सांगू शकते. काका आपल्याकडे फक्त 48 तास उरलेत. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तू यापुढे काहीही करणार नाहीयेस. आरू अगं बास, थांबव आता हे सगळं. तुला कळतंय का? तुम्ही हे सगळं जे करताय ना अगं, त्यात खूप मोठी रिस्क आहे. आई, ही रिस्क आपल्याला आधी माहिती नव्हती का? म्हणजे परिणाम माहित असूनही एवढं मोठं पाऊल उचलताय? अगं आराध्या, शुद्ध मूर्खपणा आहे हा. आणि असा सूड घेऊन महाभारत संपत नाही बाळा, उलट वाढत जातं. त्याच महाभारतात कृष्णाने सांगितलंय, अन्याय करणारा हा चुकीचाच असतो